तर जय आदिवासी मित्रांनो, तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि मित्रांनो, आज आम्ही बकऱ्या चरायला आलो आणि बकऱ्या पण एकदम खतरनाक अशी सरत आहे. आणि आज इकडे बघून घ्या, इकडे लवण चालू झालेलं आहे. तर आज एकदम खतरनाक असा पाऊस पडलेला आहे आमच्याकडे. सकाळीपासून तर डायरेक्ट 12 वाजेपर्यंत डायरेक्ट खतरनाक असा पाऊस पडला. आणि इकडे बघून घ्या तुम्ही, आता आमच्याकडे लवणं जे छोटे छोटे लवणं आहेत ना, ते पूर्णपणे चालू झालेले आहेत. हे बघा मित्रांनो, एकदम खतरनाक असं चालू झालेलं आहेत. आणि इथं बघून घ्या, एक खेकड पण आहे, खेकडं पण आमच्याकडे. आणि आता मी पकडत आहे मित्रांनो, बघून घ्या. ओ रे बापरे, हे बघून घ्या मित्रांनो, एकदम खतरनाक अशी खेकड पकडलेली आहे, हे बघा. आणि आमच्याकडे आता पूर्णपणे जे लवण आहेत ना, ते डोंगराचे ते छोटे छोटे लवण आहेत ना, ते पूर्णपणे आता चालू झालेले आहेत. हे बघा कसं पाणी वाहत आहे, एकदम खतरनाक असं पाणी वाहत आहे. आणि आता 2-4 दिवसातच आपला जो डोंगर आहे ना, हे वाळलेला आहे ना, ते पूर्ण हिरवागार होणार. आता एकदम खतरनाक असं पाऊस पडलेला आहे आज. हे बघा मित्रांनो, कसे खेकडे आहेत आमच्याकडे. हे बघा, 2 मोठले मोठले दवळलेले खेकडे आहेत. हे बघा मित्रांनो, हे बघा मित्रांनो, कसं चढत आहे वरती. एक इकडे निघून गेली. तर मित्रांनो, आता इकडे बघून घ्या, आता पूर्णपणे निसर्ग चेंज झालेला आहे आज आमचा. आणि आज सकाळीपासून तर डायरेक्ट 12 वाजेपर्यंत पूर्ण असं खतरनाक असं पाऊस झालेला आहे इकडे. आणि इकडे आता बघून घ्या, पूर्ण लोक, आता पाऊस उघडला आणि पूर्ण लोक शेतामध्ये आलेले आहेत. आता इकडे बघून घ्या, जेव्हा आम्ही बकऱ्या चारायचा येत होतो तेव्हा कोणीच नाही, पण आता पूर्णपणे लोक इकडे जे आदोर आदोर म्हणायचो ना, ते आता पेरण्यासाठी इकडे आलेले आहेत. हे बघा मित्रांनो, आणि खूपच पाऊस पडला त्याच्यामुळे इकडे धरणं पण थोडी थोडी भरलेली आहे. ते बघा, हे आहे खर्डेदिगर, आमची ग्रामपंचायत पण इकडेच आहे. आणि शाळा आहे आमची, जेव्हा मी इथं 1ली ते 10वी पर्यंत शिकलो. आणि पूर्णपणे अजून सागर आहे मित्रांनो, बघून घ्या. आणि आज पूर्णपणे इकडे असं एकदम खतरनाक असं वातावरण तयार झालेलं आहे. आणि लोक पण आता मस्त आनंदात आता आदोर बिदोर पेरतील, कारण की इकडे पाऊस नाही पडत नव्हता, त्याच्यामुळे आता पूर्णपणे लोक जे आहेत ते आता वावरात आलेले आहेत. हे बघा मित्रांनो, इकडे पण आहेत. तर मित्रांनो, इकडे बघून घ्या, एकदम खतरनाक अशी जागा आहे. आणि इकडे एकदम सपाट असं डोंगर आहे आमचं. आणि इथं एक मस्त पावसाळ्यामध्ये इकडे गाय येतात चरण्यासाठी, तेव्हा इथे एक डाब मस्तपैकी बांधलेली आहे. म्हणजे ती ओकरलेली आहे की कोणी करले असेल ते माहीत नाही, पण एकदम खतरनाक अशी जागा आहे. आणि त्याच्यात एकदम खतरनाक असं पाऊस इथं सांगलेला आहे मित्रांनो, बघून घ्या. हे बघा मित्रांनो, इथं आमच्या जेव्हा पावसाळ्यामध्ये इकडे गाय घेऊन येतात ना, तेव्हा याच्यामध्ये पाणी पितात मस्तपैकी. तर मित्रांनो, इकडे बघून घ्या, आता एकदम खतरनाक असा पाऊस बंद झालेला आहे. आणि आता इकडे बघून घ्या, पूर्ण लवणाला पूर्णपणे पाणी वाहत आहे. आणि हे बघा कसं एकदम भारी पाणी वाहत आहे. आणि इकडून पाणी येत आहे त्याच्यातून. आणि इकडे बघून घ्या, एकदम खतरनाक असं पाणी आहे, एकदम तर मित्रांनो, इकडे बघून घ्या, सुलंदीने एक खेकड मस्तपैकी पकडलेली आहे. आणि ती पिल्लाडे आहे. आता तुम्हाला त्याच्यातले पिल्ले दाखवतो आम्ही. हे बघा मित्रांनो, केकडीतले पिल्लं, हे बघा कसं आहेत. आणि आता तिला आम्ही सोडून देणार आहे देसोडी. हे बघा मित्रांनो, सुलंदीने केकड सोडलेली आहे. तंग नको वाटत सोडणं, नाही दे सोडले. हे बघा मित्रांनो, सोडून दिलेले आहे. तर मित्रांनो, हे बघा, इकडे खतरनाक अशी केकड आहे. हे बघा, आम्हाला बघून बाहेर निघालेली आहे आणि आता परत मध्ये गेली. हे बघा मित्रांनो, अजून एक दुसरी पण केकड धरून आणि त्याच्यातच सोडलेले आहे आम्ही. तर मित्रांनो, अजून आम्हाला खेकड पाहायला बघायला मिळालेले आहे, मिळालेले आहे. बघा मित्रांनो, सुलंदी काढत आहे बघा. येवात बी पिलात ना.
8 सोड. आणि बघा मित्रांनो, ही पण खेकडं आम्ही त्याच बिळामध्ये या बिळामध्ये पूर्ण 3 खेकडं सोडलेले आहेत मित्रांनो, बघून घ्या. याच बिळामध्ये आम्ही 3 खेकडं सोडलेले आहेत आणि ते तिन्ही पण त्याच्यामध्ये पिलं होते आणि त्या तिन्ही पण आम्ही त्याच्यात सोडलेले आहेत. तर मित्रांनो, आता इकडे एक जागी पाणी साठलेलं आहे आणि त्याच्यात बरंच बेडकं आहेत. आता ते तुम्हाला दाखवणार आहेत. आता व्हिडिओ तुम्ही पाहत राहा. आता तुम्हाला ते बेडकं दाखवणार आहे मी. आणि इथं बरेच बेडकं आहेत. हे बघा मित्रांनो, या पाण्यामध्ये बरेच पिवळे बेडकं आहेत. आता ते तुम्हाला दाखवतो, जवळ जाऊन तुम्हाला दाखवतो. आणि ते मला बघून आता पाण्यात जात आहे मित्रांनो. हे बघा मित्रांनो, कसे बेडकं आहेत. आणि इकडचा बेडूक बघा. हे बघा, आम्ही पाण्यात आता उतरलेलो आहे. हे बघा, पाण्यात लपून जात आहे. हे बघा, बघा मित्रांनो, तुम्ही बी आहो. आता आम्ही पाण्यात उतरतो आणि हे बेडकांना इथं तागवत आहे. तर मित्रांनो, हे जे पिवळले बेडकं आहेत त्यांना पाण्यामध्ये जास्त टाइम राहू शकत नाही, त्याच्यामुळे ते लगेच बाहेर निघत आहे. आणि ते मला पाहून आता ते फक्त डोकी थोडीशी दाखवत आहे. आणि आता तुम्हाला दाखवतोच मी. हा बघा, इथं एक आहे. आता तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे बघा, सुपर ਯਕੀਨ ਫੇਸਬੁੱਕ ਚੈੱਕ ਕਰ ਲੈ 5-7 ਦਿਨਾਂ ਲਈ ਤੂੰ ਫੋਨ